लघु उद्योजकांची एक अडचण अशी असते, ती आपण आधीच बघितली, की माणसं मिळत नाहीत. कारण की प्रत्येक उद्योगाची स्वतःची एक माणसांची वेगळी गरज असते, ज्याला तुम्ही स्किल सेट्स म्हणाल. आणि अशी स्किल्स डेव्हलप असणारी रेडीमेड माणसं मिळत नाहीत. मग काय करायला पाहिजे? आपल्या उद्योगात सुरुवातीपासून आपण अशी व्यवस्था, यंत्रणा, ज्याला इंग्रजीमध्ये सिस्टीम म्हणतात, ती तयार केली पाहिजेत की याच्यात माणसं घडतील. परत मी थोडं विक्री व्यवसायाचं उदाहरण देतो. आपल्या इथे तर विक्री करणं कमीपणा आहे. मारवाड्यांमध्ये विक्री करणाऱ्या 40 पोटजाती आहेत. महाराष्ट्रात एक आहे, ते सुद्धा विक्रीचा व्यवसाय करत नाहीत. मराठा वाणी म्हणजे तुकारामाचे वंशज, तेही फारसे नाहीत. त्यामुळे विक्री करणं हे कमीपणा. आणि विक्रेत्याची प्रतिमा म्हणजे कोपऱ्यावर उभं राहून उदबत्त्या विकणारा. पण आम्हाला तर आमच्या कंपनीत विक्रेते लागत होते. मग आम्ही विक्रीचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. आणि प्रशिक्षण हा आमच्या कंपनीच्या व्यवस्थेचा अंगीभूत भाग बनला. आणि लक्षात असं आलं की मग लोक इंटरनेटवर माहिती कशी गोळा करायची ह्याचंही प्रशिक्षण दिल्यावर उत्तम काम करतात. आणि विक्री कशी करायची ह्याचंही प्रशिक्षण दिल्यावर उत्तम काम करतात. पण ह्या प्रशिक्षणाची सोय आणि प्रशिक्षणाची व्यवस्था हा कंपनीचा अंगीभूत भाग असला पाहिजे. जसं फिनान्शियल डिसिप्लिन हा अंगीभूत भाग असला पाहिजे. रोजच्या रोज हिशोब लिहिलेच पाहिजेत. त्या हिशोबाची वर्गवारी केलीच पाहिजे. आणि आपला खर्च कशावर झालेला, योग्य झाला आणि कुठे वाया गेला याचा आपण सातत्याने अंदाज घेतला पाहिजे. हे बजेटरी कंट्रोल्सची सिस्टीम ही पण आवश्यक असतेच. ती वर्षाच्या शेवटी जाग येऊन चालत नाही. असं प्रशिक्षणाची सोय आणि खर्चावरचं नियंत्रण या 2 सिस्टीमचा फार महत्त्वाचा भाग आहेत. त्या जर केल्या तर उद्योजकाच्या बऱ्याचशा अडचणी कमी होतात असा माझा अनुभव आहे.